श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटी नंदीची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। चिकोडी तालुक्यातील नंदी येथील श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली। कार्यक्रमात सुरुवातीला दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुराम थोरात हे तर प्रमुख पाहुणे एकसंबा नगरपंचायत अध्यक्ष सुनील सप्तसागरे व ASVS शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सर्जेराव शिंदे तर प्रमुख वक्ते बेनान स्मिथ डिग्री कॉलेजचे प्राध्यापक नानासाहेब जाधव होते। संस्थेचा अहवाल वाचन संस्थेच्या सेक्रेटरी सुप्रिया सुळे यांनी केलं। त्यावेळी बोलताना त्या म्हणाले की वार्षिक अहवाल सालात संस्थेकडे 302 इतके सभासद असून अहवाल सालात संस्थेकडे 3,77,48,036 इतक्या ठेवी असून संस्थेला अहवाल सालात 4,22,690 इतका निव्वळ नफा झालाय। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे सुनील सप्तसागरे म्हणाले की संस्थेचा अहवाल पाहता संस्थेचं कार्य कौतुकास्पद आहे। तसेच प्रमुख वक्ते नानासाहेब जाधव यांनी देखील सभासद व विद्यार्थ्यांना व पालकांना आजच्या युगातील शिक्षण व्यवस्था व सामाजिक व्यवस्था यावर मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना अध्यक्ष परशुराम थोरात यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये सहकार्य केल्याबद्दल सभासद, ठेवीदार, कर्जदार व कर्मचारी वर्ग यांचे आभार मानले व संस्था आणखी प्रगतीपथावर जाण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे अशी विनंती केली व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। यावेळी त्यांनी संस्थेकडून हालसिद्धनाथ धनवृद्धी ठेव योजना जाहीर केली। यावेळी संस्थेकडून 10वी व 12वी परीक्षेमध्ये 80% पेक्षा जास्त मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात मान्यवरांचं स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक मल्लू हवलदार यांनी केलं तर स्वागत संचालक नाईक सर यांनी केलं। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामकृष्ण चिनगे, संचालक शिदबीर पुजारी, धोंड्याप्पा सुळे, विजय शहा, नाईक सर, अनिल धर्मोजे, मल्लू हवलदार, शिवाजी मरडे, सविता सूर्यवंशी, संजय खिराई, विजय काटे, अभिजित काटे, राजू चव्हाण, नारायण गवंडी, कांतेश नाईक इत्यादीसह सभासद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन एकसंबा मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता धर्मोजे यांनी केलं। विशाल क्रांती न्यूजसाठी संपतराव थोरात, नंदी।